एलपीजी नंतर आता तेलाच्या किमती देखील कडाडल्या आहेत। युद्धाच्या नावाखाली तेलाच्या किमती वाढवल्या आहेत। सूर्यफूल तेलाच्या किमतींमध्ये किरकोळ बाजारामध्ये 13 रुपयांची वाढ झाली आहे, तर सोयाबीन तेलाचे दर 140 रुपयांवरून 155 रुपयांपर्यंत वाढलेले आहेत। महत्त्वाचं म्हणजे बासमती तांदूळ बंदरातून परत आला असला तरी बासमती तांदळामध्ये 5 ते 10 रुपयांची वाढ करण्यात आलेली आहे। ही दोनही दृश्य बघा। गॅस सिलेंडरसाठी एकीकडे मोठ्या प्रमाणात रांग लागली, गॅस सिलेंडरच्या किमतींमध्ये वाढ झाली, दुसरीकडे तेलाच्या देखील किमती वाढवण्यात आल्या। खाद्यतेलाच्या किमतींमध्ये देखील वाढ करण्यात आलेली आहे। तर इराण आणि इस्रायल युद्धाचा परिणाम जो आहे तो बाजारपेठांवरती पाहायला मिळतो। आंतरराष्ट्रीय स्तरावरती आवक कमी झालेली आहे, तर दुसऱ्या बाजूला गॅसचा पुरवठा विस्कळीत झाल्यामुळे बाजारपेठांमध्ये जे खाद्य तेल जे आहे ते खरं तर महागलेलं आपल्याला पाहायला मिळतंय। प्रति आपण पाहतो की डब्यामागे साधारणतः 100 रुपयांची वाढ जी आहे ती झालेली पाहायला मिळते। पुण्यातल्या MM नहार यांच्या दुकानामध्ये सध्या आपण आहोत। आपण त्यांना विचारणार आहोत की नक्की खाद्यपदार्थांची किमती ज्या आहेत नक्की का वाढत आहेत। नक्की कारण म्हणजे तेलाची किमती हे थोडेफार 3-4 रुपये किलोला वर खाली होतच असतात, पण आता थोडंसं एक युद्धजनक परिस्थिती आहे, त्याच्यामुळे थोडी बाजारात अस्थिरता आहे। डॉलरही वाढलेला आहे। डॉलर युद्धाच्या परिस्थितीमुळे डॉलरमुळे मध्ये मेन तर तेजी झालेली आहे। डब्यामागे किती रुपये वाढले? डब्यामध्ये 90 ते 100 रुपये डबा वाढलेला आहे सगळ्या सोयाबीन, सूर्यफूल आणि म्हणजे युद्धाचा थेट परिणाम पाहायला मिळतो याच्यावरती। हो, थोडाफार परिणाम आहे। जे युद्ध सुरू आहे खरं तर त्याचा थेट परिणाम जो आहे तो आपल्याला पाहायला मिळतो आणि खाद्यपदार्थांच्या तेलाची किमती ज्या आहेत वाढलेल्या आपल्याला पाहायला मिळतात।